तब्बल 3 दशकानंतर चीनमध्ये एक असा निर्णय घेण्यात आलाय जो फक्त देशातील सामाजिक संरचना बदलणार नाही तर जागतिक पातळीवर मोठी चर्चा आणि चिंता निर्माण करणार आहे। जिथे जगभरामध्ये सेफ सेक्स आणि लोकसंख्या नियंत्रण हे आरोग्य धोरणांचं केंद्र आहे, तिथे चीननं उलट पाऊल टाकत कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांवर प्रथमच 13% वॅट टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचे काय परिणाम होतील आणि कधीपासून हा निर्णय लागू करण्यात आलाय आणि या निर्णयामागचं काय कारण आहे ते सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। चीन सरकारने घेतलेला हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। चीनच्या लोकसंख्येचा ढासळता जन्मदर आता देशासाठी राष्ट्रीय संकट बनत चाललाय। कधी काळी 1 मूल धोरण, मग 2015 मध्ये 2 मुलं आणि त्यानंतर 3 मुलांची परवानगी, पण तरीही जन्मदर वाढत नाही अशी चीनची परिस्थिती झाली आहे। 2024 मध्ये जन्माला आलेली मुलं फक्त 95 लाख, 2019च्या तुलनेमध्ये तब्बल 1/3 कमी हा आकडा आहे। चीनच्या इतिहासामध्ये प्रथमच लोकसंख्या घटू लागली आहे आणि हा ट्रेंड पुढील दशकात अत्यंत धोकादायक होणार आहे असं चीनचं म्हणणं आहे। याच भीतीमध्ये चीनच्या सरकारने आता अप्रत्यक्षरित्या पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे। कंडोम आणि गर्भनिरोधक औषधं महाग करा, त्याने काय होईल तर या वस्तूचा वापर कमी होईल आणि जन्मदर वाढेल। ही आहे या नियमामागची मोठी गणिती चाल। पण तज्ञांचं मत पूर्णतः भिन्न आहे। त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की कंडोम महाग झाले की वापर कमी होईल पण जन्मदर वाढणार नाही, उलट अनपेक्षित गर्भधारणा वाढतील आणि सर्वात मोठा धोका STDs आणि लैंगिक आजारांची वाढ। आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचं मत आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि जनजागृती गटांनी या निर्णयाला जोखमीचा आणि धोकादायक प्रयोग म्हटलाय। जिनपिंग सरकारचा हा निर्णय देशामध्ये वाढत चाललेल्या डेमोग्राफिक क्रायसिस दरम्यान सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील नवं संकट निर्माण करू शकतो। चीनची लोकसंख्या ही वृद्ध होत आहे, कामगारांची संख्या कमी होत आहे आणि जगातील सर्वात मोठी आर्थिक मशिनरी मंदावण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारनं घरच्या सुविधा, सबसिडी, मोफत शाळा, कर सवलती इत्यादी अनेक योजना राबवल्या, पण परिणाम काय? शून्य। जगण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे, त्यामुळे तरुण पिढी विवाह आणि पालकत्वापासून दूर जात आहे आणि चीनचा जन्मदर ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर आला आहे। आता सरकारनं घेतलेला हा शेवटचा टोकाचा पाऊल असं म्हणायला हरकत नाही। गर्भनिरोधक साधनं महाग करा हा निर्णय चीनचा जन्मदर वाढवेल की आरोग्य क्षेत्रावर आणि समाजावर आणखी मोठं संकट निर्माण करेल? कंडोमवर टॅक्स हा जन्मदर वाढवण्याचा उपाय की चीनच्या नेतृत्वाची वाढती हतबलता? जगाचं लक्ष आता चीनच्या या प्रयोगाकडे खिळलं आहे, कारण या परिणामांचा प्रभाव भविष्यात केवळ चीनवरच नाही तर संपूर्ण जगाच्या लोकसंख्या संतुलनावर देखील जाणवणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।